कशा आहेत सगळेजण, बरे आहेत का? आम्ही तर फंटास्टिक आहे बघा. सगळेजण माझी वाट बघत असते. करमलं नसन काय काय जणांना. माझं तोंड बघितलं नाही एवढं गोंडस झर म्हणून. किती देखणं दिसायलंय बाया. थोडंच कमी नाही तर हिरोनीवानीच आहे का? किचनच्या खाली ते होय सोने, माझा रंग करिंग नाका पुरसारखा आहे का? एकदम नाक माझं कुणासारखं आहे? रेखासारखं परफेक्टच एकदम. आणि डोळे माझ्या ऐश्वर्या राय सारखे दिसतात का? मग कोणाचं राहिला माग पाडते. मग दिव्या भारती सारखे दिसत असन सगळे मिळून, आहे का ना मी? तर चला, नजर लावू नका. डुप्लिकेट दिव्या भारती, ब्रँड इज ब्रँड, जगसुंदरी मी. तर काय माहितीये का, आज मी लय बिझी होती म्हणजे काय कामाला कुठे गेली नव्हती. ते न्यूज बघत होते जम्मू काश्मीरच्या. जम्मू काश्मीर मध्ये काय काय कुटाणा झाला, उद्योग झाला. मला माझं कसं आहे माहितीये का, एखादा नाद भरला की तसा नादच भरतो बघा. अशा कित्येक न्यूज आहे तर तुम्हाला सांगते. मध्ये ते स्वारगेटचं प्रकरण झालं होतं, त्याचा नाद लागला, इतका नाद लागला. ही न्यूज झाली की ती नुसतं नवीन नवीन अपडेट बघत बसायचे. मी व्हिडिओ टाकायचं विसरून गेले. परत व्हिडिओ टाकलाय बघा, जावा. मग आता ती पर्यटक नव्हते का तिकडं फिरायला गेले होते, पर्यटन बघायला जम्मू काश्मीरला. तिथं झालेलं प्रकरण आज दिवसभर त्यातच होते मी. सापडले का नाही, काय झालं, हे सगळे रडारडीन हे तीन. कसं आहे माहिती आहे का, त्यांचं रडू ही ते बघून अक्षरशः मला सुद्धा रडू येत होतं. एवढ्या उन्हात अनात इतका मोबाईल गरम होत होता. आपला मोबाईल नाही धड, तरी पण तेवढं बघून म्हणजे लोकांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न केला मी. आणि कशामुळं कसं घडलं हे ते बघितलं. काहीतरी ते कलमा पडायला सांगितला होता वाटतं, कसला असतो ते मला तर काय माहित नाही बरं का. पण हिंदू एकीकडे व्हा, मुसलमान एकीकडे व्हा म्हणून ते असं गोळ्या ही ते झाडल्या वाटतंय. बरेच म्हणजे नाही का, त्यांच्या आत्म्याला शांती लागू द्या. मग मला वाईट वाटत होतं, पण त्याच्यावर काय बोलल तेवढं कमीच आहे. तर चला, नाही बघा, नीट बसा. नाही तुम्ही नीट बसला म्हणून म्हणलं एकदा बारकं लिकरू घेतलंय तुम्हीच भांडीवर. हो का, बारका आहे ना, लय चिंगुळा पिंगुळा आहे. बुंगीला तर सगळेजण सपोर्ट करते. ती सगळेजणला बुंगीला आवडते, पण तिला आता दीदीच म्हणणार मी. पण सगळेजण म्हणायला लागले मला, तिला दीदी म्हणत जा, तिला ईश्वरी म्हणत जा, तसं म्हणू नको, किती गोड दिसते. काय काय जण तर काय म्हणले, सुदीला झाकावी दीदीला उघडावी, तिला समोर आणावं आणि हिला झाकून ठेवावं. होय, शेम टू शेमच आहे ते. असले दिख नाही आता. हा, आणि लय जण सोने तुला सपोर्ट करायला लागले ते, आहे की नाही. हा, उलट मला सुद्धा कोणी भाव दे नाही. खरंच मला कोणी भाव दे नाही. मागून आले आणि तिकट झाले. तर आज पण सोनी कामाला जाऊन आली होते, पण मला मूडच नव्हता. हब्बा का सांडवलं बदात लसणातच आपटली. आज हिनं लसूण सोडलेलं नाही ना, त्याच्यामुळे आपटले. तर आज पण आपल्याला चुलीवरच स्वयंपाक करायचा आहे. घरात लय गरम होत आहे, तर चूल पेटवायची तयारी आहे. जमलं तर करते रेसिपी, दाखवते तुम्हाला. सोनीच्या आयडीवर सोनीचे व्हिडिओ मी टाकते. या तिला नाही व्हिडिओ बनवू वाटत, पण मला असं वाटतं की चल 2 पैशाचा तिला सपोर्ट होईल, आहे का नाही आपल्यापेक्षा आहे तोपर्यंत. तुमचा हाल बघूनच आमचा काय तुमचा हाल बघूनच मला तर बेवाट का ते जिथे त्याला कमेंट्स आलत्या काल तुझ्या आयडी. अगं सगळे आपल्यासारखेच नसतात किंवा सगळे चांगलेच नसतात. आता बघ, नाही मला तर सपोर्ट करणारे आहे तिथले. अगं पण सगळ्यांचं सगळं चांगलंच असतं नसतं. बघ कधीतरी का नाही हाल बी काढावं लागतात, तवा चांगलं होतं. तसल्याच प्रकारे सहन करावं लागतं, कष्ट घ्यावं लागतं. कष्ट केल्याशिवाय बी चांगलं होत नाही. आता तू कामाला गेली, उन्हात राबली, बरोबर आहे का नाही, तवा तुला कुठं पगार येणार, मग तू घरात खाणार, बरोबर का. तुझ्या पोरांना आता शिक्षणाचं जर कष्ट घेतलं, तू बी त्यातलं कष्ट लावलं, तर पुढे जाऊन पोरं तुझे मोठं शिक्षण घेतात, नोकरीला लागतात. कोणत्या पण गोष्टीचं दुःख घ्यावंच लागतं. आणि चांगलं झाल्यावर ज्या वेळेस तुला वाटेल का नाही की बाबा तुला घाण कमेंट्स यायला लागला, तर समजून जायचं की तुझी प्रगती व्हायला लागली. ते तुटन ना. 100 रुपयाचं घेतलंय जापानला, ह्यांना खेळा घ्या, ह्यांना खाया घ्या. खायला घेतलं काय, ह्यांना ठेवायचं कळत नाही.
ह्यांना खेळायला घ्या, काय म्हणतात ते, खायला घ्या, तसलंच आहे, लिहायला घ्या, नटायला घ्या, कसलं तसलंच आहे. आणलेल्या दिवशी इतकं कौतुक करायचं, कौतुक करून करूनच ते तुटतं या. माझ्या लेकरांना तर गरिबीची जाणीव अजिबात नाही. तुझा फोन वाजायला लागला बघ, फोन वाजायला लागला की अलार्म लावू सकाळचा. तर मी सांगायला लागली होती तुम्हाला, बरेच जण मला म्हणत होते की राधा सोनीच्या चॅनलला किंवा सोनीला सपोर्ट करते, चांगली गोष्ट आहे. तर काय जण म्हणत होते की तू किती दिवस तिला सपोर्ट करणार, किती दिवस सपोर्ट करणार. लय माझ्या तर डोक्याची मंडई झालेली आहे. तर ती कमेंट्स वाचून वाचून जरा सोनीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी विचार यायला लागल्यात या. माझ्या परीनं जितकं मला सपोर्ट करता येईल तेवढं तर करते, माझ्याच्यानं काय होईल तेवढं मी करते या. बरोबर आहे का नाही. तर काय जण म्हणतात राधा तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना मिळू दे. कसं असतं, ज्याचा हाल झालेला असतात ना त्यालाच कळतं. ज्याला मागचे दिवस किंवा गरिबी, ज्याचा हाल ज्याला आठवत नाही ना त्याला काही फरक पडत नाही. ज्यांना हालातनं दिवस काढलेला असतात ना ते दुसऱ्याची मदत करतो. ज्यांना म्हणजे वेळेमध्ये साथ देतो. ज्याचा हाल खरंच झालेला आहे, त्या ज्या गोष्टीतून ती माणूस निघलेला आहे ना बाहेर, त्याच माणसाला कळकळ येते. आणि आई बाप मेल्यापासून तर सोनीचं तुम्हाला सांगते सगळं दुःख मी बघितलंय. आम्ही 5 जण बहीण भावंड येतं, 5 जण बहीण भावंडामध्ये का नाही, लग्न झाल्यावर तरी मोठ्या बहिणीनं साथ सोडला असन, लग्न झाल्यावर बारक्या भावानं साथ सोडला असन, किंवा आई बाप होती तोपर्यंत, आई होती तोपर्यंत तर आमच्या जवळ कोणच नव्हतं. आई बाप मीन सोनी आम्ही एवढंच असायचो. भाऊ बारका मामाच्या गावाला असायचा, ही मोठी बहीण ही त्यांच्या मामाच्या गावाला असायचे. त्याच्यामुळे त्यांना तेवढं माहित नाही. आई मेल्यानंतर का नाही तरी पण ही लोक तिकडंच होती. मग बापानं आम्हाला रोडला घेऊन दिवस काढलात. असं या नाण्यावाने बुंगीवानीच होतो आम्ही. मीन सोनी, नाण्या तर मोठा आहे, एक 3रीला आहे, पण मी 6 वर्षाची होती, सोनी 4 वर्षाची होती. तेव्हापासून आम्ही का नाही डांबर कामात काम केलं. म्हणजे आम्ही नाही केलं, आमच्या बापानं केलं, पण तसा दिवस आम्ही काढलेला. बाप कामाला जायचा, रोडच्या कडेला आम्ही राहायचो. कुठं सावली असायची तर नसायची, उन्हाचा कार असायचा, पावसाळा असायचा, हिवाळा असायचा. बापाला याला कधी 8 वाजता यायचा, कधी 7 वाजता यायचा, कधी 9 वाजायच्या, कधी 10 वाजायच्या. असे दिवस काढलेले आहेत लहानपणापासून आतापर्यंत. आणि हे सगळे दिवस मी बघितलेले आहेत. मग वाटतं कुठं तिला हाल करायला सोडून द्यायचं. मग लहानपणी पण तीच हाल, मोठ्यापणी पण तीच हाल. जग करतं म्हणून आपण करायचं म्हणून केलं, त्याच्यात पण हाल हाल. त्याच्यामुळे मी सपोर्ट करते. हा बाबा आमचं लहानपणापासून काय हाल नसतं झालं, काय नसतं झालं तर मी तर कशाला सपोर्ट केला असता. कारण मला हाल काय असतात हेच माहिती नसतं. सगळ्यांना साथ सोडला म्हणून आपण पण नाही साथ सोडायचा. समजा ह्या सगळ्यांना साथ सोडला म्हणून मी बी साथ सोडला तर मग तिनं काय करायचं, मग ती एकटीच पडते या. मग तिनं कुठं जायचं, कुणाच्या जवळ जायचं, कुणाला विचारायचं. आणि रागाच्या भारात तर कसं असतं तुम्हाला तर माहितीच आहे. राग भीक माग असं पण असतं या भांडणामध्ये. जिथं ज्या माणसाला गरज नाही त्या माणसाला जबरदस्तीनं तिथं ठेवलं तर कसं होतं, दोन्हीपैकी एक गमवावंच लागतं या. बरोबर आहे का नाही. मग वेळेमध्ये साथ द्यायची असते. ज्या वेळेस गोडी येईल त्यावेळेस येईल, तवा येईल. बरोबर आहे का नाही. पण एखाद्याच्या रागामध्ये किंवा एखाद्याच्या वेळेमध्ये आपण साथ देणं आपलं काम आहे. तर काय तेव्हा मी एक बहिणीचं कर्तव्य पार पाडते. तर काय जणांना असं वाटतं की बहिणीच्या संसारामध्ये किंवा बहिणीच्या एवढं पुढं पुढं करते, किंवा ही काय जणांचं म्हणणं असतं की एखाद्या बाईचं किंवा एखाद्या लेकीचं जर वाटोळ होत असलं तर तिच्या माहेरच्या माणसांचा हात असतो. असं नसतं. चांगला असल्यावर कुणाला वाटतं की वाटोळ व्हावं. फक्त कुणाच्या मजबुरीचा कुणी फायदा घेऊ नये. ह्याच्या पलीकडे मला काय दुसरं सांगायचं नाही. तर चला यो व्हिडिओ इथंच संपला. आज काय व्हिडिओ करायला टाइम भेटला नव्हता म्हणून टाकलाय आता व्हिडिओ. बघू थोड्याच वेळात आम्ही स्वयंपाकाला लागणार आहे तर व्हिडिओ टाकते. आता कसं आहे माहिती आहे का, आगं मागं टाइम टेबलच नाही बघा माझ्या व्हिडिओला. त्यामुळे कवाचं व्हिडिओ कवा बी पडते. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय.